फुटबॉल खेळाला नवी दिशा देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रात IPLच्या धर्तीवर फ्रँचायझी पद्धतीनं महाराष्ट्र फुटबॉल लीगचं आयोजन करण्यात आलंय। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि प्रो स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पुढाकारातून 10 वरिष्ठ संघात शाहू स्टेडियमवर फुटबॉल सामने रंगणार आहेत। प्रत्येक संघात कोल्हापुरातील 3 खेळाडूंचा समावेश असणार आहे। तसंच विविध शहरांचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू देखील फ्रँचायझी पद्धतीनं निवडले जाणार असल्याचं विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। महाराष्ट्रातील फुटबॉल देशपातळीवर नेण्यासाठी महाराष्ट्र फुटबॉल लीगचं आयोजन करण्यात आलंय। त्यासाठी प्रो स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचा पुढाकार आहे। या माध्यमातून मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर इथं निवड चाचणी होणार आहे। राष्ट्रीय पातळीवरच्या तज्ज्ञांकडून दर्जेदार खेळाडूंची महाराष्ट्र फुटबॉल लीगसाठी निवड होणार आहे। IPLच्या धर्तीवर फ्रँचायझी पद्धतीनं खेळाडूंची निवड केली जाईल। त्यानंतर संघमालक, व्यवस्थापक आणि प्रशिक्षक हे प्रत्येक संघाच्या 15 दिवसीय शिबिराचं आयोजन करतील। त्यानंतर कोल्हापुरात मे महिन्यात महाराष्ट्र फुटबॉल लीग स्पर्धेला सुरुवात होईल। छत्रपती शाहू स्टेडियमवर डे नाईट सामने खेळवले जाणार आहेत। राज्यातील दर्जेदार खेळाडूंची निवड करून 10 संघ तयार केले जाणार आहेत। त्यामध्ये प्रत्येक संघात कोल्हापूरच्या 3 खेळाडूंना संधी दिल्याचं मालोजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये फुटबॉलच्या अनुषंगानं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। खेळाडूंना एक चांगलं व्यावसायिक व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर प्रेक्षकांना देखील या माध्यमातून एक चांगले हे व्यासपीठ मिळणार आहे। मला वाटतं सोनी लाईव्ह आणि झी याच्यावर याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे आणि म्हणून ही स्पर्धा फक्त लीग ही महाराष्ट्रापुरती न राहता ती जगात सगळीकडं जाणार आहे। हे पहिलं वर्ष आहे या लीगचं। मला वाटतं ही 100% आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न करू। या स्पर्धेच्या माध्यमातून कोल्हापूरसह राज्यातील फुटबॉलला नवा आयाम मिळणार आहे, असं प्रो स्पोर्ट्सचे संचालक अनिरुद्ध पोळ यांनी सांगितलं। या स्पर्धेसाठी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांचं पाठबळ असल्याचं मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितलं। यावेळी KSAचे नंदकुमार बामणे, माणिक मंडलिक, प्राध्यापक अमर सासने, राजेंद्र दळवी उपस्थित होते।